या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शहरात अतिक्रमण मुक्त कोल्हापूर मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही कारवाईला वेग आलाय. आज कलेक्टर ऑफिस परिसरात महानगरपालिकेच्या पथकाने धडक मोहीम राबवत फुटपाथवरील विविध अतिक्रमण हटवली. अवैध हातगाड्या, स्टॉल तसेच पादचारी मार्ग अडवणाऱ्या वस्तू तात्काळ हटवण्यात आल्या. अतिक्रमणमुक्त कोल्हापूर शहर करण्यासाठी कालपासूनच कोल्हापूर शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे फुटपाथ असेल किंवा इतर ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई जोरदार चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा दुसरा दिवस कलेक्टर ऑफिस परिसरामध्ये आहोत. आपण महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेल्याप्रमाणे आजही कोल्हापूर शहरामध्ये अतिक्रमण कारवाई ही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कलेक्टर ऑफिस परिसर, कलेक्टर ऑफिस रोड या ठिकाणचे जे फुटपाथवरील अतिक्रमण आहे ते हटवण्याला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभरामध्ये कलेक्टर ऑफिस रोडवरील सर्व अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे. अतिक्रमणमुक्त शहर मिशन यामध्ये कालपासून अतिक्रमण काढण्यास महानगरपालिकेनं पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आजचा दुसरा दिवस आहे. आज कोणकोणत्या परिसरातले पूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहेत, कशी आजची नियोजन असणार आहे? माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपल्या शहरातील जे काही रस्ते आहेत आणि फुटपाथ आहेत ते अतिक्रमणमुक्त हवेत करून घ्यावेत असे माननीय न्यायालयाने आपल्याला आदेश दिलेले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक श्रीमती के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आपली अतिक्रमण हटवण्याची कारवाई कालपासून चालू झालेली आहे. काल आपण खानविलकर पेट्रोल पंप होता, तिथल्या केबिन्स जे अनधिकृत बांधकाम होतं ते आपण हटवलेले आहेत आणि आज जवळजवळ आपण कलेक्टर ऑफिस चौकापासून ते दर्शील चौकापर्यंत जे आपले फुटपाथ आहेत, फुटपाथवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते काढण्याची कारवाई आपण आज करत आहोत. महानगरपालिकेकडून पुढील काही दिवस शहरातील विविध भागात अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली.